येशू 5,000 भोजन देतो. येशूने आपल्या शिष्यांना दुसऱ्या गावात लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी व शिकवण्यासाठी पाठवले. जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी आपण केलेली सर्व कामे येशूला सांगितली. तेव्हा येशूने त्यांना समुद्राच्या पलीकडे शांत ठिकाणी थोडा वेळ आराम करण्यासाठी त्याच्या सोबत बोलावले. म्हणून ते जहाजात बसून समुद्राच्या पलीकडे आले. पण त्या ठिकाणी भरपूर लोक होते. त्यांनी येशूला व शिष्यांना जहाजात बसून पलीकडे जाताना बघितले. हे लोक त्यांच्या अगोदर त्या पलीकडे पोहोचले. म्हणून येशू व शिष्य त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ते सर्व लोक त्यांची वाट बघत तेथे थांबले होते. त्या लोकांची संख्या जवळपास 5,000 होती. फक्त पुरुषच 5,000 होते, तर स्त्रिया व मुले ही मोजली नव्हती. त्याला त्यांचा कळवळा आला. येशूला हे सर्व लोक मेंढपाळ नसलेल्या कळपासारखे दिसले. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला व त्यामध्ये आजारी लोकांना बरे करू लागला. दुपारी उशीर झाला. त्या कारणाने शिष्य येशूकडे येऊन म्हणाले की उशीर झाला आहे आणि येथे जवळपास गाव नाही आहे. तेव्हा आपण लोकांना पाठवून द्या की ते जाऊन आपल्यासाठी काहीतरी खायला आणतील. पण येशू शिष्यांना म्हणाला, तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या. ते आले व म्हणाले, आम्ही कस काय एवढ्या लोकांना जेवण देणार? आमच्याकडे केवळ 5 भाकरी व 2 मासे आहे. येशूने शिष्यांना सांगितले की त्यांनी लोकांना 50-50 पंक्तीप्रमाणे खाली बसायला लावले. मग येशूने त्या 5 भाकरी व 2 मासे घेतले व आकाशाकडे पाहिले व त्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले. मग येशूने त्या भाकरी व मासे यांचे तुकडे केले. मग त्याने ते शिष्यांना लोकांना देण्यासाठी सांगितले. शिष्य लोकांना वाढतच होते तरी ते अन्न संपले नाही व सर्व लोक पोटभर जेवले. त्यानंतर शिष्यांनी उरलेल्या भाकरी व मासे यांचे तुकडे गोळा केले तर ते 12 टोपल्या इतके भरले. सर्व लोक जेवले फक्त 5 भाकरी व 2 माशांमधून.